कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। संपदा बाळा, मला माफ कर। मी तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न ठरवण्याचा प्रयत्न करत होतो। खरंच माफ कर मला। बाबा, तुम्ही सॉरी नका बोलू। आय एम सॉरी। रॉकी बद्दल मी तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं। संपदा, बाळा तू सुखरूप घरी आलीस हेच खूप आहे। शिवा, तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये। मी एवढा वाईट साईड बोललो तुला, पण तरी संपदा बद्दलची तुझ्या मनातली काळजी जराही कमी झाली नाही। आज तुझ्यामुळेच ती इथे उभी आहे, घरात आहे। खरंच मी खूप ऋणी आहे तुझा। काका, मी खरंच काही केलं नाही, पण एवढं कळते की हे दोघंही जण घाबरून पळून गेले होते। आता असं काही नको व्हायला आणि त्यांचा मुद्दा आपण एकदा सगळ्यांनी शांतपणे ऐकूया। शिवा, खरं तर तुझं अभिनंदन, कौतुक। तुझ्यामुळेच रॉकी इतका समजूतदार झालाय आणि आता हे लक्ष्मणलाही पटलं असेलच। हा, अर्थात निर्णय त्याचा आहे। काका, मी आधी माझं शिक्षण पूर्ण करेन आणि IAS होईन। त्यानंतर तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल। भाऊ, आता अजून काय बोलू मी? रॉकी, अरे एका बापाला अजून काय हवं असतं? खूप मोठा हो। भाऊ, गेल्या काही दिवसात खूप विचित्र वागलोय ना। काहीतरी वेगळंच उद्धटपणे वागलोय तुमच्याशी, वहिनीशी। लहानपणापासून माझ्या सगळ्या चुका पोटात घातल्यात ना, पण ही माझी एक चूक फक्त। मला माफ करा भाऊ। झालं ना सगळं तुझ्या मनासारखं। बरं बास, आता बास। सकाळपासून कोणी नीट जेवलं नाहीये। आपण सगळे जेवायला जाऊ। चल चला। रॉकी, तू पण चल। चला सगळे। या। थांबव। थँक्यू। मंकी, झालं ना मनासारखं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।